हर्षद लेले आपल्या सोबत आहेत. हर्षद, काय सांगशील ज्या पद्धतीने लष्कराने 3 आतंकवादींना पुन्हा एकदा ठार केलेलं आहे, काय नेमकं आता पहिली तुमची प्रतिक्रिया आहे? आनंद आहे या गोष्टीचा की ज्यांनी माझ्या बाबांना आणि माझ्या दोन्ही मामांना आणि अशा 26 जणांना या अतिरेकी हल्ल्यात ठार केलं. निश्चितच बदला घ्यायचा होता त्यांचा, तर या गोष्टीसाठी समाधानी आहे आणि भारतीय लष्कराचं आणि गव्हर्नमेंटचं पण दोघांचे पण मी धन्यवाद देईन या गोष्टीसाठी. याआधी आपण ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आला, एअर स्ट्राईक करण्यात आली आणि त्यानंतर हा जो हल्ला आहे हा करण्यात आलेला आहे आणि 3 आतंकवादी याच्यात सापडलेत. या सगळ्या गोष्टीकडे कसा बघतो? म्हणजे ऑपरेशन महादेव अंतर्गत जी कारवाई लष्कराने केलेली आहे, तिन्ही दलाच्या यांनी मिळून हे जे केलेलं आहे त्याला कसं? मी तिन्ही दलांना, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स तिघांना पण धन्यवाद देईन. कंटिन्यू तुम्ही या केसचा इन्व्हेस्टिगेशन करत होता, कारण बऱ्याचदा असं होतं की एखादी केस मागे पडली की ती कायमचीच मागे पडते, पण असं न होता सतत तुम्ही पाठपुरावा करत होता या गोष्टीसाठी. त्यामुळे मी तिन्ही आर्मी, नेव्ही, एअरफोर्सचा आणि गव्हर्नमेंटचा चौघांना पण धन्यवाद देईन या गोष्टीसाठी. आज कमीत कमी 80 ते 90 दिवसच्या आजूबाजूला या सगळ्या गोष्टीला झालेल्या आहेत. कालच तुझ्या बाबांचा वाढदिवस देखील होता आणि 79 दिवस या ठिकाणी होत्या. तर एवढा दिवस काय विचार चालू होता? म्हणजे एखादं ऑपरेशन सुरू केलं तर ते कुठेतरी थांबतं, मात्र हे कंटिन्यू राहिलं तर काय नेमकं तुमच्या भावनेत तिघांच्या त्या गोष्टी? निश्चितच आता एवढं मोठं ऑपरेशन करायचं असेल तर त्याला वेळ तर लागणारच आहे. सोपं नाही आहे. कोणी पण आतंकवादी इतक्या सहजासहजी नाही सापडत. तरी पण आपल्या जवानांनी 3 महिन्याच्या आत त्यांना शोधलं आणि ठार केलं, त्याबद्दल त्यांचं कौतुक आहे आर्मीचं आणि तिन्ही प्रमुख दलांचं पण. विश्वास होता का? कारण एअर स्ट्राईकमध्ये अनेक अड्डे उडवलेले आणि त्यानंतर हे तिघं भेटतील किंवा आतंकवादी याच्यात भेटतील असं तुम्हाला कधी वाटलेलं का? विश्वास होता, कारण ज्या प्रकारे आपलं जे सैन्य दल आहे ते नियोजन करतं, तर निश्चितच विश्वास होता. फक्त कधी होईल ते माहीत नव्हतं. त्याचं उत्तर आज मिळालं. बाबांचा वाढदिवस देखील होता. काय वाटतं, सैन्य दलांनी कुठेतरी श्रद्धांजली विषय म्हणजे ते तिन्ही जणांना मारून एक वेगळी श्रद्धांजली अर्पण झाली वाटतं? निश्चित एवढा मोठा योगायोग कसा झाला आम्ही काय सांगू शकत नाही, पण एक बाबांना पण असं जाणवलं असेल की वाढदिवसाच्याच दिवशी बदला घेतला गेला त्यांच्या मृत्यूचा. त्यामुळे आर्मीला पण धन्यवाद. दोन्ही कुटुंबाशी भेटले, आता जोशी कुटुंब आहेत, मोने कुटुंब आहेत, तुम्ही तिन्ही आता नातेवाईकच आहात, तर त्यांच्या काय प्रतिक्रिया? कारण ते तर समोर बोलत नाही. तुम्हाला काय सांगितलं, काय नेमकं त्यांच्या भावना आहेत? आता सध्या तर ते सगळेजण त्यांच्या कामात आहेत, तर जास्त काही बोलणं होऊ शकलं नाही. त्यामुळे पण निश्चितच ते पण खुशच असतील. काय सांगशील या सरकारच्या विषयी, काय सांगशील? कारण अनेक जे स्ट्राईक असतात ते कुठेतरी मध्येच थांबवतात आणि हा कंटिन्यू ठेवलेला आहे, कसे आभार मानशील? निश्चित मी जेव्हा एअर स्ट्राईक केलं होतं त्यावेळेला बोललेलो की हे ऑपरेशन असेच कंटिन्यू चालू राहिले पाहिजेत जोपर्यंत शेवटचा आतंकवादी मरत नाही तोपर्यंत. तर असेच चालू आहेत, त्या बाबतीत समाधानी आहे. आता जे झालं त्याच्यावरती समाधानी. मग यापुढे तू काय नेमकी इच्छा बाळगतो की काय अजून काय व्हायला पाहिजे? अजून तर मेन तर आपल्या जे आता हे झालं सिक्युरिटी जी नव्हती त्यामुळे, तर याच्यापुढे अशीच खबरदारी घेतली पाहिजे की सगळ्या आपल्या बॉर्डर्स आणि जिथे अशी टुरिस्ट स्पॉट आहेत ती सिक्युअर्ड असली पाहिजेत आर्मीच्या अंडर. कारण आम्ही ज्या स्पॉटवरती होतो तिथे काही सिक्युरिटी नव्हती, तर नंतर पण असं कधी होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. आणि मेन अशी माझी इच्छा आहे की हे सगळे आतंकवादी जिथनं तयार होतात, जिथे जाऊन अशी कृत्य करून परत जाऊन लपतात, ते POKच आपण ताब्यात घेतलं पाहिजे, म्हणजे काही राहिलंच नाही त्यांचं. आता तुम्हाला जे सरकारने ज्या योजना किंवा मदत जाहीर केली त्या मदती तुम्हाला मिळाल्यात का? अजून सरकारकडे काय मागणी आहे का वेगळी? निश्चितपणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि उपमुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी, आणि अजून आमचे इकडचे आमदार होते रवींद्र चव्हाण, त्याच्यानंतर बरेचसे नेते आमच्या घरी येऊन गेले होते. तर त्यांनी जी मदत जाहीर केली होती ती त्यांनी वेळेत आम्हाला दिलेली आहे आणि त्याबद्दल त्यांचे पण धन्यवाद. एकंदरीत जे स्ट्राईक झालेलं त्यानंतर या कुटुंबाचं असं म्हणणं आहे की अशाच प्रकारे ही कारवाई सुरू राहावी असं या ठिकाणी हर्षद लेले यांनी या ठिकाणी आपलं मत मांडलेलं आहे. आणि ज्या पद्धतीने या ठिकाणी जो लष्कराने आतंकवादींना मारलेला आहे त्या पद्धतीनेच ही सरकारचे देखील त्यांनी आभार या ठिकाणी मानलेले आहेत.
कॅमेरा पर्सन गणेश राहटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.